ओमकार, स्क्रीन दिसते हो का? हो हो दिसते. ओके. त्यामध्ये जो नेक्स्ट पॉईंट आहे व्हेन डायग्राम, जो की आज आपण लेक्चरला स्टार्ट करणार आहे. व्हेन डायग्राम मध्ये जे रिलेशन आहेत, मग ते ह्युमन रिलेशन असेल, सिटी असेल, फ्लावर्स, फ्रूट्स एक्सेट्रा कोणतंही रिलेशन असेल, तर व्हेन डायग्राममध्ये आपण ते रिलेशन कसं आयडेंटिफाय करणार आहे ते बघणार आहे. आणि व्हेन डायग्राममध्ये जे रिलेशन आहे ते आयडेंटिफाय करण्यासाठी त्याचे दोन टाईप्स आहेत. त्यामध्ये फर्स्ट टाईप जो आहे तो आयडेंटिफिकेशन ऑफ रिलेशन बेस्ड ऑन व्हेन डायग्राम. सेकंड आहे ॲनालिसिस बेस्ड व्हेन डायग्राम. आता ही व्हेन डायग्राम टू टाईप्समध्ये सुद्धा येते, म्हणजे फक्त दोन व्यक्तींमधलं रिलेशन किंवा दोन वस्तूंमधलं, दोन सिटींमधलं रिलेशन आपण दाखवू शकतो, किंवा दोनपेक्षा जास्त, तीन व्यक्ती, तीन सिटी, तीन फ्रूट्स एक्सेट्रा तीनमध्ये सुद्धा आपण ते रिलेशन दाखवू शकतो, किंवा तीनपेक्षा जास्त असेल तर त्यामध्ये सुद्धा आपण ते रिलेशन बघू शकतो. त्यामध्ये फर्स्ट आहे टाईप फर्स्ट आयडेंटिफिकेशन ऑफ ब्लड रिलेशन. यामध्ये द मोस्ट कॉमन टाईप ऑफ क्वेश्चन्स दॅट वी इन अ लॉजिकल व्हेन डायग्राम आर बेस्ड ऑन सर्क्युलर व्हेन डायग्राम. जी डायग्राम असणार आहे ती मोस्ट ऑफ दी अशी सर्कलमध्ये असणार आहे. व्हेन डायग्राम जी येते ती सर्कलमध्ये येते. स्क्रीनवरती तुम्हाला असे सर्कल दिसतात. पहिल्यांदा जे रिलेशन बघणार आहे आपण फर्स्ट टाईपमधले, ते मध्ये फर्स्ट केस आहे रिलेशन बिटवीन टू. दोघांमधलं रिलेशन आपल्याला आयडेंटिफाय करायचे, त्यामुळं रिलेशन बिटवीन टू. आता त्यामध्ये ऑब्जेक्ट्स, थिंग्स, प्लेसेस, पर्सन एक्सेट्रा. त्यामध्ये प्लेसेस येऊ शकतात, पर्सन येऊ शकतात, किंवा आणखीन वेगळे डिफरंट टाईप्स आहेत ते येऊ शकतात. पण दोघांमधलं रिलेशन जे की आपण टू प्रॉडक्ट्स किंवा टू व्हेरिएबल्स, टू व्हॅल्यूमधलं आपण रिलेशन इथं बघणार आहे. दिस टाईप ऑफ रिलेशन कॅन बी इस्टॅब्लिश्ड बिटवीन टू ऑब्जेक्ट, थिंग्स, प्लेस, पर्सन, ऑर्गनायझेशन एक्सेट्रा. आणि खाली डायग्राम दिलेली आहे. द गिवन व्हेन डायग्राम shows that one class completely belong to the other class. आता इथं दोन सर्कल तुम्हाला दिसतात आणि खाली क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर फर्स्ट, एक्झाम्पल फर्स्ट दिसतंय. त्या एक्झाम्पलमध्ये सुद्धा पहिल्या ए ह्या ऑप्शनमध्ये दोन डायग्राम आहेत, म्हणजे दोन सर्कल आहेत, पण ते सर्कल कसे आहेत, सेपरेट आहेत. सेकंड बी ह्या डायग्राममध्ये ते सर्कल एकमेकांमध्ये मिक्स आहेत. थर्ड डायग्राममध्ये ते सर्कल, पहिल्यांदा एक सर्कल आहे आणि त्याच्या बाहेर एक सर्कल आहे, एका सर्कलमध्ये दुसरा सर्कल त्याच्या आतमध्ये, आणि लास्टला ऑप्शन आहे नन ऑफ दीज. आता त्यामध्ये सगळीकडे क्वेश्चन, म्हणजे व्हेन डायग्रामचे जे काय क्वेश्चन येतील तुम्हाला, त्या ओव्हरऑल क्वेश्चनमध्ये सेम डायग्राम असणार आहेत. इथे जसं स्क्रीनवरती तुम्हाला डायग्राम दिसतात, सेम डायग्राम ह्याच राहणार, फक्त क्वेश्चन बदलणार, आणि क्वेश्चन बदलल्यामुळे त्याचे आन्सर जे आहेत ते सुद्धा तुमचे बदलत जाणार. त्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग डायग्राम्स बेस्ड द रिलेशनशिप बिटवीन मेरठ अँड उत्तर प्रदेश. आता मेरठ अँड उत्तर प्रदेश हे आपल्याला दोन दिल्यात प्लेस. या दोन प्लेसमध्ये व्हेन डायग्राम आपल्याला फॉलो करायची. आता मेरठ आणि उत्तर प्रदेश आहे. उत्तर प्रदेशामध्ये मेरठ ही एक छोटीशी सिटी आहे, जी की खाली एक्सप्लेनेशन दिले. मेरठ इज अ सिटी ऑफ उत्तर प्रदेश. लॉजिकलचा पेपर आहे, त्यामुळे जनरल नॉलेजसुद्धा तुम्हाला माहीत असलं पाहिजे. यामध्ये उत्तर प्रदेशामध्ये मेरठ ही एक छोटीशी सिटी येते. तसंच मुंबई असेल, मुंबई आणि सातारा असेल, किंवा महाराष्ट्र आणि मुंबई असेल तर महाराष्ट्रामध्ये मुंबई येते. तसंच हैदराबाद, त्यामध्ये कुठली तरी एक सिटी दिली असेल, हैदराबादमध्ये एक्सेट्रा एक सिटी दिली असेल तर ती त्या सिटीच्या अंडर, म्हणजे ती सिटी त्या हैदराबादमध्ये येणार. हे असं आपण रिलेशनमध्ये दाखवणार. सेम क्वेश्चनमध्ये मेरठ आणि उत्तर प्रदेश आहे, तर उत्तर प्रदेशामध्ये मेरठ ही एक सिटी आहे, त्यामुळे बाहेरचा जो सर्कल येणार तो मोठा सर्कल येणार उत्तर प्रदेशाचा, आणि आतमध्ये जो छोटा सर्कल येईल तो छोटा सर्कल म्हणजे तुमची मेरठ जी की सिटी आहे, जो की इथं ॲन्सरमध्ये दिलेला आहे. बाहेर एक सर्कल आहे त्याला उत्तर प्रदेश म्हटले, त्याच्या आतमध्ये एक छोटा सर्कल आहे त्याला मेरठ म्हटलेलं आहे. त्यामुळे ऑप्शन सी हा तुमचा इथं करेक्ट आहे. फर्स्ट ऑप्शन बसत नाही. फर्स्ट ऑप्शनचं मिनिंग होणार, मेरठ हे एक वेगळा राज्य आहे आणि उत्तर प्रदेश हे एक वेगळं राज्य आहे, म्हणजे दोन्ही सेपरेट आहे, दोन्हीचा एकमेकांशी काही एक संबंध नाही, म्हणजे या दोघांमध्ये रिलेशन नाही, असं या पहिल्या डायग्रामचं मिनिंग होणार. सेकंड डायग्राम एकमेकांमध्ये मिक्स.
म्हणजे जर महाराष्ट्र ही एक स्टेट असेल तर त्यामध्ये सातारा पुणे हे जर दोन दिले तर ते काय होणार एकमेकांमध्ये मिक्स, म्हणजे दोन्हीही काय आहेत एक जिल्हे आहेत. महाराष्ट्रामधला सातारा हा एक जिल्हा आहे, तसंच पुणे हा एक जिल्हा आहे, त्यामुळे ते दोन्ही एकमेकांमध्ये मिक्स, त्यासाठी बी. आणि थर्ड डायग्राम काय ते, तर त्यामध्ये जसं की ते एक्झाम्पलमध्ये दिले उत्तर प्रदेश आणि उत्तर प्रदेशामध्ये मेरठ ही एक छोटीशी सिटी. मग यामध्ये ऑप्शन आला तुमचा सी. सो पहिला क्वेश्चन सगळ्यांना समजला का? क्वेश्चन मध्ये बघा काय म्हटले, विच ऑफ द फॉलोइंग डायग्राम इज द बेस्ट स्पीक द रिलेशनशिप बिटवीन फिमेल अँड टीचर्स. फिमेल आणि टीचर्स. आता टीचर जे आहेत म्हणजे टीचर्स ते मेलसुद्धा असू शकतात किंवा फिमेलसुद्धा असू शकतात. असं काही नाही आहे की टीचर फक्त मेलच असतात किंवा टीचर फक्त फिमेलच असतात, असे रिस्ट्रिक्शन्स नाहीत. मेल आणि फिमेल दोघंही टीचर्स असू शकतात. त्यामुळे आता याला डायग्राम तुमची कुठली मॅच होईल बघा, त्यांनी सेकंड नंबर दिली, कारण टीचर्स हा एक गोल्ड आहे. टीचर्स हे एक प्रोफेशन आहे आणि त्यामध्ये मेल किंवा फिमेल असू शकतात, त्यामुळं सेकंड ऑप्शन दिला आहे. फर्स्ट ऑप्शन कधी येणार, जर दोन पूर्णपणे वेगवेगळे असतील. आता ह्याच क्वेश्चनमध्ये मेल अँड फिमेल असेल तर दोन्ही काय आहेत वेगवेगळे आहेत. मेल वेगळं आहे, फिमेल वेगळं आहे, तर तुमची फर्स्ट डायग्राम आली असती. पण क्वेश्चन काय दिला आहे, फिमेल अँड टीचर, त्यामुळे हे प्रोफेशन मेलचं सुद्धा असू शकतं किंवा फिमेलचं सुद्धा, त्यामुळे ऑप्शन बी हा करेक्ट येतोय. सी हा येत नाही. सी हा ऑप्शन कधी येईल, जेव्हा एखादी गोष्टी, एखादी सिटी किंवा एखादा पर्सन त्याच्यावर डिपेंड असेल, त्याच्या अंडर येत असेल, तर तुमची सी ही डायग्राम येणार. फिमेल आणि टीचर्स यासाठी तुमचा ऑप्शन आहे बी. बी हा ऑप्शन करेक्ट आहे. त्याचं रिझनसुद्धा त्यांनी खाली दिलेलं आहे, तेच रिझन आहे जे की तुम्हाला मी दिलेलं आहे, किंवा मेल फिमेल दोघंही टीचर्स असू शकतात. याला काही कंपल्शन नाही आहे किंवा कुठला रूल्स नाही आहे. हा झाला तुमचा सेकंड क्वेश्चन. त्यानंतर नेक्स्ट आहे थर्ड क्वेश्चन. आता आपण थर्ड क्वेश्चनकडे जाणार आहे. थर्ड क्वेश्चनचा आन्सर आता तुम्ही सांगा काय येईल. बघा आता सेम तसाच क्वेश्चन आहे. विच ऑफ द फॉलोइंग डायग्राम्समध्ये काय दिले, रिलेशन बिटवीन मेल अँड फिमेल. रिलेशन बिटवीन मेल अँड फिमेल कोणतं येईल आन्सर? फर्स्ट बरोबर आहे. जेंडर वेगवेगळे आहेत मेल आणि फिमेल, त्यामुळं फर्स्ट हा ऑप्शन येणार. सेकंड येणार नाही, थर्ड येणार नाही, आणि लास्ट ऑप्शन तर नन ऑफ दीज आहे, त्यामुळे ऑप्शन फर्स्ट हा तुमचा बरोबर आहे. आता हे झालं दोन ऑब्जेक्टचं आता आपण बघितलं. आता आपण नेक्स्ट सुरू करणार आहे 3 ऑब्जेक्ट. मायक्रोफोन कोणाचा चालू आहे, मायक्रोफोन ऑफ करा. 3 ऑब्जेक्ट्स. रिलेशनशिप बिटवीन 3 ऑब्जेक्ट, थिंग्स, प्लेसेस, पर्सन. रिलेशनशिप बिटवीन 3 ऑब्जेक्ट, थिंग्स, प्लेसेस आणि पर्सन. आत्ता आपण 2 व्हेरिएबलमध्ये म्हणजे 2 ऑब्जेक्ट्समध्ये 2 ऑब्जेक्ट्समध्ये कंपॅरिझन केलं. आता सेम आपल्याला 3 ऑब्जेक्टमध्ये त्याचं रिलेशन जे आहे ते फाइंड करायचं आहे. त्यामध्ये सेम इन दिस टाईप ऑफ क्वेश्चन रिलेशनशिप बिटवीन इस्टॅब्लिश्ड बिटवीन 3 ऑब्जेक्ट्स, थिंग, प्लेसेस, पर्सन, ऑर्गनायझेशन एक्सेट्रा. फॉर एक्झाम्पल खाली डायग्राम दिलेली आहे, 3 सर्कल एकमेकांमध्ये दिलेले आहेत. आता 3 ऑब्जेक्ट्स आल्यानंतर तुमचे ऑप्शन जे असणार आहेत जे की स्क्रीनवरती दिसतात सेम ह्या मेथडचे ऑप्शन असणार आहेत. पहिला ए हा ऑप्शन कसा असणार आहे, 3 वेगवेगळ्या डायग्राम असणार म्हणजे 3 वेगवेगळे सर्कल. त्यानंतर सेकंड, तिन्ही एकमेकांमध्ये मिक्स म्हणजे एकमेकांवर तिन्हीही डिपेंड असणार आहेत. जो ए करू शकतो तो बी, बी करू शकतो तो सी, सी करू शकतो तो ती. म्हणजे पहिला सर्कल करू शकतो तो दुसरा, दुसरा सर्कल करू शकतो तोच तिसरा. तिघेही ती गोष्ट करू शकतात, म्हणजे तुमची बी ही डायग्राम. सी ही डायग्राम म्हणजे दोघं एका कॅटेगरीमध्ये आहेत, दोघं एका सेम पोझिशनमध्ये आहेत, आणि त्यामध्ये जो तिसरा आहे तो पूर्णपणे वेगळा आहे, म्हणजे त्या दोन्हीशी त्या तिसरा मॅचच होत नाही. जर तुम्हाला मँगो ॲपल दिलं आणि लेडी फिंगर दिली तर मँगो ॲपल हे फ्रूट्स आहेत आणि लेडी फिंगर काय आहे, ही वेगळी आहे. किंवा मँगो, ॲपल आणि रोज असं जर दिलं तर 2 फ्रूट्स आहेत आणि रोज हे एक फ्लावर आहे, त्यामध्ये सी ही डायग्राम येणार. 2 फ्रूट्स 1 फ्लावर म्हणजे याचा रिलेशन काहीच नाही आहे. 2 फ्रूट्स आहेत
ते एकमेकांमध्ये येणार, पण फ्लावर हे वेगळं येणार, त्यासाठी सी हा ऑप्शन. आणि डी हा ऑप्शन म्हणजे तिन्ही एकमेकांमध्ये अंडर आहेत. फॉर एक्झाम्पल डे, वीक आणि इयर असेल तर पहिल्यांदा एक दिवस, अनेक दिवस मिळून तयार होतो वीक, एक आठवडा, आणि अनेक आठवडे तयार होतो नेक्स्ट तुमचा इयर. डे, वीक आणि इयर असं जर क्वेश्चन असेल एकमेकांवर डिपेंड, तर तुमची डायग्रॅम येणार 4th नंबरची डायग्रॅम. आता सेम आपण फर्स्ट क्वेश्चन यामधला बघूया. फर्स्ट क्वेश्चनमध्ये काय म्हटले, विच ऑफ द फॉलोइंग डायग्रॅम्स इन बेस्ट स्पीक द रिलेशनशिप बिटवीन सेकंड, मिनिट्स अँड अवर्स. सेकंड, मिनिट्स अँड अवर्स. आता यामध्ये सेकंड आहे, सेकंड अनेक सेकंड मिळून तयार होतो मिनिट्स, अनेक मिनिट्स मिळून तयार होतो तुमचा अवर्स. मग यामध्ये डायग्राम कुठली येईल बघा. कोणता ऑप्शन येईल? ओमकार, ऑप्शन कुठला येईल? फोर्थ येईल, बरोबर. कारण सेकंड म्हणजे पहिला छोटासा सर्कल आहे म्हणजे ते सेकंड येणार, आणि एक सेकंड मिळून तयार होतो तो मिनिट्स, जो की त्याच्यापेक्षा बाहेरचा सर्कल येणार मिनिट्स, आणि अनेक मिनिट्स मिळून तयार होतो तो म्हणजे अवर्स. 1 तास असेल, 2 तास असेल, 3 तास, ते म्हणजे तुमचे अवर्स. त्यामुळे डायग्राम तुमची येणार फोर्थ नंबरची डायग्राम तुमची करेक्ट आहे. आणि ह्या प्रोसिजरला म्हणतात रिलेशन बिटवीन 3 ऑब्जेक्ट्स. त्यामध्ये थिंग्स, प्लेसेस, पर्सन्स वेगवेगळे येणार, म्हणजे तिघांमधलं रिलेशनशिप आपण अशा प्रकारे फाइंड करणार. हा झाला क्वेश्चन नंबर फर्स्ट. आता आपण नेक्स्ट घेणार आहे क्वेश्चन नंबर सेकंड. आता क्वेश्चन नंबर सेकंडमध्ये काय म्हटले बघा, विच ऑफ द फॉलोइंग डायग्राम्स इज बेस्ट स्पीक्ड द रिलेशनशिप बिटवीन कानपूर, वाराणसी अँड मेरठ. कानपूर, वाराणसी अँड मेरठ. काय येईल आता? कानपूर, वाराणसी अँड मेरठ. कानपूर ही वेगळी सिटी आहे, वाराणसी ही सुद्धा वेगळी सिटी आहे, आणि मेरठ ही सुद्धा वेगळी सिटी आहे. पण तिन्ही सिटी उत्तर प्रदेशात मधल्या आहेत, पण तिन्ही सिटी ह्या वेगवेगळ्या आहेत, त्या आपण एकमेकांमध्ये मिक्स करू शकत नाही. मग यामध्ये ऑप्शन काय येईल? वाराणसी, कानपूर आणि मेरठ 3 वेगवेगळ्या सिटी आहेत. कोणता येतोय बघा ऑप्शन, ऑलरेडी आन्सर खाली दिलेलं आहे. कानपूर, वाराणसी आणि मेरठ. ऑप्शन ए हा इथं काय येतो तुमचा करेक्ट येतोय, कारण 3 सिटी आहेत आणि तिन्ही सिटी वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे ऑप्शन ए हा तुमचा इथं करेक्ट आहे. पहिल्या सर्कलमध्ये कानपूर म्हटले, सेकंड सर्कलमध्ये वाराणसी, आणि थर्ड सर्कलमध्ये मेरठ. कानपूर, वाराणसी आणि मेरठ. त्यामुळे ऑप्शन ए हा इथं करेक्ट आहे. आता इथं बघा आपल्याला सॉल्व करायचे क्वेश्चन. आता यामध्ये आन्सर तुम्ही पटपट मला सांगा, आन्सर काय येतात. फर्स्ट क्वेश्चन आहे, आयडेंटिफाय द डायग्राम द बेस्ट रिप्रेझेंट द रिलेशनशिप अमॉंग द क्लासेस गिवन बिलो. त्यामध्ये काय दिले, टी, कॉफी आणि ड्रिंक. टी, कॉफी, ड्रिंक. आता यामध्ये कुठला ऑप्शन येईल? ऑप्शन डी. तिन्ही एकच आहेत का? टी वेगळी आहे, टी आपण पितो, कॉफी सुद्धा आपण पितो, आणि ड्रिंक म्हणजे पिणे. मग ऑप्शन थर्ड येईल का? बी ऑप्शन मध्ये फक्त 2च सर्कल आहेत. आपल्या इकडे वर्ड किती दिल्यात? 3 दिल्यात का नाही बघा. डी हा ऑप्शन कधी आला असता? जर टी, कॉफी आणि मिल्क दिली असते, कारण मिल्क तिन्ही मध्ये यूज होणार, तर तुमचा डी हा ऑप्शन आला असता. सी हा ऑप्शन मध्ये जर टी आणि कॉफी दिलं असतं तर फक्त सी ऑप्शन आला असता, पण इथं ड्रिंक हा तिसरा वर्ड्स आहे, त्यामुळे 3 सर्कल येणार, त्यामुळे सी हा ऑप्शन येत नाही, डी हा ऑप्शन येत नाही. आता राहिला ए आणि बी. आता यामध्ये कुठला येईल ऑप्शन?
बी हा ऑप्शन येईल, करेक्ट आहे. कारण टी आणि कॉफी म्हणजे आतमधले दोन छोटे छोटे सर्कल, एक सर्कल आहे टीचा, एक सर्कल आहे कॉफीचा, आणि जो बाहेरचा सर्कल आहे तो म्हणजे ड्रिंक. टी आणि कॉफी आपण काय करतो, पितो. ड्रिंक म्हणजे पिणे, मग त्यामध्ये टी आणि कॉफी, मग बाहेरचा सर्कल येणार ड्रिंकसाठी, टी आणि कॉफी त्याच्या आतमध्ये येणार. त्यामुळं बी हा पॉईंट म्हणजे बी हा ऑप्शन हा तुमचा करेक्ट आहे. आता त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे. थोडीशी स्क्रीन बघा, ब्लर दिसते. विच ऑफ द फॉलोइंग डायग्राम्स बेस्ट रिप्रेझेंट द रिलेशनशिप अमॉंग क्रिमिनल, थीफ अँड पिक पॉकेट. क्रिमिनल म्हणजे चोर, थीफ म्हणजे काय दिलाय बघा. बाहेरचा जो सर्कल आहे तो क्रिमिनलचा, क्रिमिनल्स म्हणजे चोर, ते काय करतात, थीप म्हणजे चोरी करतात. आणि यामध्ये काय दिले, पिक अ पॉकेट म्हणजे पॉकेटची चोरी, पॉकेट चोर म्हणजे की चोरी. त्यासाठी सी हा ऑप्शन तुमचा इथं करेक्ट येतोय. ह्या जो डायग्राम आहे यामध्ये सी हा ऑप्शन तुमचा करेक्ट येईल. आता नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय दिले बघा. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये डायग्रामची रोटेशन कशी दिली, 3 सर्कल एकमेकांमध्ये दिल्यात, पण कसे दिल्यात, तिरके दिल्यात क्रॉसमध्ये. त्यानंतर ट्रायंगल दिलाय, त्रिकोण, 3 त्रिकोण एकमेकांमध्ये दिल्यात. त्यानंतर सी ऑप्शनला 2 सर्कल एकमेकांमध्ये, 1 सर्कल बाहेर, आणि लास्ट डी ऑप्शनमध्ये 1 सर्कल, 1 चौकोन आणि 1 त्रिकोण. आणि काय म्हटलंय क्वेश्चनमध्ये, विच ऑफ द फॉलोइंग डायग्राम्स द बेस्ट रिप्रेझेंट द रिलेशनशिप अमॉंग उत्तर प्रदेश, कानपूर आणि जयपूर. आता काय येईल, उत्तर प्रदेशमध्ये कानपूर ही सिटी येते, उत्तर प्रदेशामध्ये कानपूर ही सिटी येते, पण त्यामध्ये जयपूर ही सिटी येत नाही. जयपूर कुठे येतं, कुणाला माहिती आहे जयपूर, जयपूर कुठे येतं, गुजरातमध्ये का राजस्थानमध्ये. ठीक आहे, एवढं तर कळालं असेल ना तुम्हाला, उत्तर प्रदेशामध्ये कानपूर ही सिटी येते, पण जयपूर ही सिटी येत नाही. मग ऑप्शन कुठला येईल, सी. बरोबर आहे, सी हा ऑप्शन येईल, उत्तर प्रदेश, आणि त्यामध्ये कानपूर ही सिटी म्हणजे बाहेरचा सर्कल उत्तर प्रदेश, त्यामध्ये छोटा सर्कल एक कानपूर, आणि लास्टला एक वेगळा सर्कल येईल तो म्हणजे जयपूर. त्यामुळे सी हा ऑप्शन तुमचा इथं करेक्ट आहे, सी हा ऑप्शन येतोय. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चनमध्ये काय येते बघा, आयडेंटिफाय द डायग्राम द बेस्ट रिप्रेझेंट द रिलेशनशिप अमॉंग द क्लासेस गिवन बिलो. त्यामध्ये स्पोर्टमॅन, क्रिकेटर्स आणि बॅट्समॅन. आता यामध्ये कुठली डायग्राम आहे, स्पोर्टमॅन, क्रिकेटर्स आणि बॅट्समॅन. ए हा ऑप्शन, ओके. क्रिकेटर्स मध्ये बॅट्समन सुद्धा असतात आणि ते सगळे स्पोर्टमॅन. ओके, आता 24चा ऑप्शन आपण चेक करूया, 24ला काय आहे बघा. 24ला ऑप्शन काय दिलेला आहे, बॅट्समन, त्यानंतर तो बॅट्समन नंतर होतो क्रिकेटर्स नंतर होतो लास्टला स्पोर्टमॅन. त्यामुळे ऑप्शन सी हा इथं येणार, बी हा ऑप्शन येत नाहीये इथं, सी हा ऑप्शन तुमचा करेक्ट आहे, सी हा ऑप्शन येणार, बॅट्समन, क्रिकेटर्स आणि स्पोर्टमॅन. पहिल्यांदा तो बॅट्समन होणार, त्यानंतर क्रिकेटर्स, क्रिकेट टीममध्ये जाईल, क्रिकेट खेळल्यानंतर तो बॅट्समन होईल चांगला, व्हेरी गुड, म्हणजे क्रिकेटर्स होईल, आणि त्यानंतर नेक्स्ट काय होईल, स्पोर्टमॅन. आणि बॅट्समन किती कुठं असतात, फक्त क्रिकेटमध्येच बॅट्समन असतात. त्यामुळे बॅट्समन, त्यानंतर क्रिकेटर्स पुढची स्टेप, आणि त्यानंतर नेक्स्ट पुढची स्टेप स्पोर्टमॅन. त्यामुळे ऑप्शन सी हा तुमचा इथं करेक्ट आहे, ऑप्शन सी हा करेक्ट येतोय.
आता नेक्स्ट जो क्वेश्चन आहे त्या क्वेश्चनमध्ये काय दिले बघा. 38 नंबरचा क्वेश्चन घ्या. 38 नंबरच्या क्वेश्चनमध्ये स्क्रीनवरती काय दिसते बघा. विच वन ऑफ द फॉलोइंग डायग्राम्स इज बेस्ट स्पीक द रिलेशनशिप अमॉंग अर्थ, सी अँड सन. अर्थ म्हणजे काय येणार तुमची? पृथ्वी, बरोबर. सी म्हणजे समुद्र आणि सन म्हणजे सूर्य. मग आता यामध्ये काय येईल? कुठला ऑप्शन येईल बघा. पृथ्वीवरती डी. डी हा ऑप्शन येतोय का बी हा ऑप्शन येईल बघा. पृथ्वीवरती समुद्र येतो ना, पण सूर्य पृथ्वीवरती येतो का? कुठला ऑप्शन येईल बघा यामध्ये? बी. आपण तरी पण चेक करूया. 38 नंबरला काय दिले बघूया. 38 नंबरला ऑप्शन दिलेला आहे बी. अर्थ, पृथ्वी, पृथ्वीमध्ये वरती समुद्र आणि त्यानंतर सूर्य हा काय येईल? बाहेर येईल, बाहेर. त्यामुळं बरोबर आहे बी हा ऑप्शन येईल. आता त्याच नंतरचा वरचा जो क्वेश्चन आहे तो क्वेश्चन बघा काय आहे. स्मोकर्स, लॉयर्स आणि नॉन स्मोकर्स. चूज द करेक्ट रिलेशनशिप टिंग द डायग्राम्स फॉर स्मोकर्स, लॉयर्स अँड नॉन स्मोकर्स. आता लॉयर सेंटरला आहे. प्रत्येक लॉयर हा स्मोकर असू शकतो किंवा नसूही शकतो. म्हणजे स्मोक करणारे सुद्धा असतील आणि न करणारे सुद्धा असतील. म्हणजे कंबाईनमध्ये 50-50. म्हणजे प्रत्येक लॉयर्स हा स्मोक करणाराच असेल याची काही गॅरंटी नाही, किंवा प्रत्येक लॉयर हा नॉन स्मोकर असेल किंवा स्मोकर असेल हेही आपण सांगू शकत नाही. मग यामध्ये कुठली डायग्रॅम येईल? ए ही डायग्रॅम येणार नाही, बी ही डायग्रॅम सुद्धा येणार नाही. आता राहिली तुमच्या पुढे सी आणि डी. यामध्ये कुठली डायग्रॅम येईल? सी ऑप्शन. बरोबर आहे, सी हा ऑप्शन येईल. स्मोकर पहिला सर्कल येईल, लॉयर सेंटरचा सर्कल येईल आणि नॉन स्मोकर थर्ड सर्कल येईल. म्हणजे जो सेंटरचा म्हणजे जो लॉयर आहे तो स्मोकर सुद्धा असू शकतो किंवा नॉन स्मोकर सुद्धा असू शकतो. त्यामुळे सी हा ऑप्शन तुमचा करेक्ट आहे. आता 35 नंबरचा क्वेश्चन. 35 नंबरच्या क्वेश्चनमध्ये काय दिले बघा. विच वन ऑफ द फॉलोइंग डायग्राम्स इज बेस्ट रिप्रेझेंट द रिलेशनशिप बिटवीन स्नेक, लिझार्ड आणि रेप्टिल. स्नेक, लिझार्ड अँड रेप्टाइल्स. साप आहे, सरडा आहे आणि सरपटणारे प्राणी. रेप्टाइल्स म्हणजे सरपटणे. रेप्टाइल्स म्हणजे सरपटणे, लिझार्ड्स म्हणजे सरडा आणि स्नेक म्हणजे साप. मग आता यामध्ये काय येईल? दोन्हीही सरपटणारे प्राणी आहेत. हां, कुठला ऑप्शन? डी. बरोबर आहे. जो बाहेरचा सर्कल म्हणजे सरपटणारे, दोन्हीही स्नेक आणि सरडा दोन्हीही काय करणार आहेत? सरपटणारे प्राणी आहेत. त्यामुळे डी हा ऑप्शन येईल. बरोबर आहे, डी हा ऑप्शन करेक्ट आहे. तरी पण आपण चेक करूया. 35 बरोबर आहे ऑप्शन. रेप्टाइल्स जो की बाहेर दिलेला आहे, लिझार्ड्स आणि स्नेक जो की आतमध्ये दिलेले आहेत. डिफरंट आहेत. साप वेगळा आहे, लिझार्ड वेगळा आहे, पण दोन्हीही काय आहेत? सरपटणारे प्राणी आहेत. सेम तसाच खालचा ऑप्शन आहे ॲनिमल्स, टायगर आणि हेर्बिनॉर्स जो की ठीक आहे. आता त्यानंतर नेक्स्ट जे क्वेश्चन आहेत. आता नेक्स्ट क्वेश्चनमध्ये काय दिले? विच वन ऑफ द फॉलोइंग डायग्राम्स. 39 नंबरचा क्वेश्चन.
Which one of the following diagrams represent the correct relationship among teachers, educated, employed? आता यामध्ये काय टीचर्स आहेत, एज्युकेटेड आणि एम्प्लॉयड. सेम त्याच डायग्राम आहेत पुढं पण ABCD. टीचर्स, एज्युकेटेड आणि एम्प्लॉय. आता यामध्ये ABCD 4 ऑप्शन तुम्हाला दिसतात. टीचर्स, एज्युकेशन आणि एम्प्लॉयड. बघा कोणतं ऑप्शन वाटते तुम्हाला यामध्ये येईल. बी ऑप्शन. ओके, बी. ठीक आहे, 39 आपण चेक करूया. 39ला ऑप्शन आहे डी. आता डी हा ऑप्शन काय दिलाय बघा. ऑल द टीचर्स आर एज्युकेटेड बट सम एम्प्लॉयड. दिस कॅन बी एक्सप्रेस्ड ॲज गिवन ऑप्शन. ऑल टीचर्स जे असतात ते सगळे एज्युकेटेड असतात टीचर्स. कारण टीचर्स असं दिले त्यांनी, नॉट फक्त टीचर्स. फक्त टीचर दिलं नाही, टीचर्स म्हणजे अनेक शिक्षक येणार त्यामध्ये. टीचर्स, एज्युकेटेड सगळे टीचर्स हे काय असतात एज्युकेटेड. विदाउट एज्युकेशन कोणीही टीचर्स नाही होत. त्यामुळं टीचर्स, एज्युकेटेड हे दोन्ही एकमेकांवर डिपेंड एका सर्कलमध्ये आले. पण एम्प्लॉईड जे आहेत हे सगळेच एज्युकेटेड असतील असं नाही आहे. काही कंपन्यांमध्ये एज्युकेटेड एम्प्लॉईड असतील किंवा नॉन एज्युकेटेड सुद्धा असतात. म्हणजे तुम्ही वॉचमेन असेल किंवा आणखीन वेगवेगळे असतील तर ते त्यामध्ये सगळेच एज्युकेटेड किंवा नॉन एज्युकेटेड सगळेच एज्युकेटेड असतील असं नाही आहे. त्यामुळे 39ला ऑप्शन आला तुमचा डी. डी हा ऑप्शन येणार. बघा हा पेपर लॉजिकलचा आहे. तिथं तुम्हाला थिंकिंग करायला लागणार आहे. प्रॅक्टिकली तुम्हाला त्या क्वेश्चनचा पूर्णपणे सगळ्या बाजूने विचार करायला लागणार आहे. पॉझिटिव्ह, निगेटिव्ह ती सिच्युएशन तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर ठेवायला लागणार आहे. स्वतः तुम्ही त्या सिच्युएशनमध्ये आहात असं कन्सिडर करून तुम्हाला तो क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. आता सेम 40 नंबरचा क्वेश्चन आहे. 40 नंबरच्या क्वेश्चनमध्ये काय दिलं आहे बघा. आयडेंटिफाय द डायग्राम द बेस्ट रिप्रेझेंट द रिलेशनशिप अमॉंग द क्लासेस गिवन बिलो. पोलीस, थीप, क्रिमिनल. थीप म्हणजे चोरी करणे, चोर. काय येईल आता यामध्ये. फर्स्ट ऑप्शन. ओके, फर्स्ट ऑप्शन बरोबर आहे. पोलीस हे पूर्णपणे वेगळ्या ग्रुपमध्ये येणार आणि क्रिमिनल आणि थीप जे की क्रिमिनल म्हणजे चोरी करणारे जे की ते क्रिमिनल होतात. त्यामुळे ते दोघं एकमेकांमध्ये डिपेंड अशा सर्कलमध्ये येणार. त्यामुळे ऑप्शन ए हा करेक्ट आहे. 40ला ऑप्शन ए हा तुमचा करेक्ट आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे. त्यामध्ये काय दिलेलं आहे. विच ऑफ द फॉलोविंग डायग्रॅम्स रिप्रेझेंट द रिलेशनशिप बिटवीन करन्सी, रुपी अँड डॉलर. करन्सी, रुपी आणि डॉलर. रुपी आणि डॉलर ह्या दोन्ही करन्सी आहेत, चलन आहेत वेगवेगळ्या देशांची. इंडियाची करन्सी रुपी आहे तर अमेरिकेची करन्सी डॉलर आहे. पण दोन्हीही करन्सी आहेत पण वेगवेगळ्या आहेत. मग यामध्ये कुठली डायग्राम येईल तुमची. बी बरोबर आहे. ऑप्शन बी हा करेक्ट आहे. बाहेरचं सर्कल म्हणजे करन्सी, त्यामध्ये एक सर्कल आहे रुपी आणि सेकंड सर्कल आहे तो म्हणजे डॉलर. त्यामुळे ऑप्शन बी हा करेक्ट आहे. आता नेक्स्ट आहे 42 नंबरचा क्वेश्चन. 42 नंबरच्या क्वेश्चनमध्ये पण काय म्हटले. विच वन ऑफ द फॉलोविंग डायग्राम्स इज बेस्ट स्पीक्ड द रिलेशनशिप अमॉंग एलिफंट, वोवेल्स अँड ॲनिमल्स. एलिफंट, wolves and elephant. wolves म्हणजे काय. जो नेक्स्ट आहे
त्यामध्ये काय म्हणले, विच डायग्रॅम करेक्टली रिप्रेझेंट द रिलेशनशिप बिटवीन पॉलिटिशियन्स, पोएट्स अँड वुमन. आता एक वुमन आहे ती पोएट्स म्हणजे कवयित्रीसुद्धा असू शकते किंवा ती पॉलिटिशियनसुद्धा असू शकते. तर यामध्ये आता कुठली डायग्रॅम येणार? किंवा एक पॉलिटिशियन्स पोएटसुद्धा असू शकतो आणि तोच पॉलिटिशियन्स वुमेनसुद्धा असू शकते, किंवा एक पोएट्स एक कवयित्री जी की वुमेन आहे आणि ती पॉलिटिशियनसुद्धा आहे. ए ऑप्शन ए. बरोबर आहे, ए हा ऑप्शन आहे ना, कारण तिन्ही एकमेकांमध्ये मिक्स आहेत, तिन्ही एकमेकांवर डिपेंड आहेत. त्यामुळं आणि जो डी ऑप्शन आहे तो काय येणार नाही, कारण की डी ऑप्शनचं मिनिंग काय होतं, एका सिरीजनं येतात, एका सिरीजनं. त्यामुळं डी हा ऑप्शन येणार नाही. डी हा ऑप्शनचं मिनिंग काय होतं, एका सिरीजनं म्हणजे पहिल्यांदा चाइल्ड असेल तर त्यानंतर एज्युकेशन, एज्युकेशन नंतर मॅरिड असं जर क्वेश्चन आला तर पहिल्यांदा चाइल्डसाठी सगळ्यात इम्पॉर्टंट नेक्स्ट स्टेप काय असते, एज्युकेशन, आणि एज्युकेशन नंतर तो मॅरेज करणार. त्यामुळे डी हा ऑप्शन तिथं बसेल. जेव्हा असे क्वेश्चन सिरीजने येतात त्यावेळेस डी हा ऑप्शन येईल. पण जेव्हा ते असे मिक्स येतात, पॉलिटिशियन्स असेल, पोएट्स आणि वुमेन, एक वुमेन जी आहे ती पॉलिटिशियनसुद्धा असू शकते, ती पोएट्स म्हणजे कवयित्रीसुद्धा असू शकते. त्यामुळं ए हा ऑप्शन करेक्ट आहे. तर हे जे पार्ट्स आहेत हे आहेत तुमचे लॉजिकल व्हेन डायग्रॅमचे पार्ट्स आहेत. आता त्यामध्येच थोडेसे जे की मागच्या वर्षीचे बघा नोट्सचे क्वेश्चन्स आहेत. कोबी. ओके, कॅबेज म्हणजे कोबी आणि पोटॅटो हे दोन्हीही काय आहेत, पुढे दिलेले व्हेजिटेबल्स आहेत. त्यामुळे ऑप्शन कुठला येईल इथं, ओके व्हेजिटेबल्स. त्यामुळे ऑप्शन बी व्हेजिटेबल्स, आणि व्हेजिटेबल्समध्ये पोटॅटो आणि कॅबेज. आता सेम सेकंड क्वेश्चन आहे. सेकंड क्वेश्चनमध्ये काय दिले, टेबल, चेअर आणि फर्निचर. मग काय येईल ऑप्शन, टेबल, चेअर आणि फर्निचर. फर्स्ट येईल, कारण टेबल आणि चेअर हे कशापासून बनवले जातात, तुमचे फर्निचरपासून. म्हणजे फर्निचरपासून तुमचे टेबल आणि चेअर, आणि दोन्हीही फर्निचर आहेत. टेबल हा एक सुद्धा फर्निचर आहे आणि चेअरसुद्धा ही एक फर्निचर आहे. त्यामुळे ऑप्शन ए हा करेक्ट आहे. आता थर्ड ऑप्शनमध्ये काय येईल, डे, वीक आणि इयर. ए हा ऑप्शन येईल, कारण एक दिवस अनेक दिवसांपासून तयार होतो वीक, आणि अनेक वीकपासून तयार होतो लास्टला इयर. त्यामुळं ऑप्शन ए हा तुमचा करेक्ट आहे. आता नेक्स्ट दिलेलं आहे बघा, प्रोफेसर, रिसर्चर्स आणि सायंटिस्ट. प्रोफेसर, रिसर्चर्स अँड सायंटिस्ट. इथे टिक मार्क केलेली आहे अँसरला, तरी पण तोच आन्सर तुमचा पण येतोय का ते फक्त सांगा. एक प्रोफेसर हा रिसर्चर सुद्धा असू शकतो किंवा तो सायंटिस्ट सुद्धा असू शकतो. एक सायंटिस्ट जो आहे तो रिसर्चर्स असणारच कारण तो सायंटिस्ट आहे, पण तो प्रोफेसर सुद्धा असणार कारण सायंटिस्टला आपण काय म्हणतो, प्रोफेसर. त्यामुळं ऑप्शन बी हा इथं करेक्ट आहे. बी हा ऑप्शन करेक्ट आहे. आता नेक्स्ट क्वेश्चनमध्ये बर्ड्स, पॅरट आणि मिक असे दिलेले. आता मिक म्हणजे काय, उंदीर. उंदीर, बरोबर आहे. आणि पॅरट्स हा काय आहे, एक पक्षी आहे. यामध्ये तर कुठलीही डायग्राम येईल, आणि उंदीर हा एक प्राणी आहे. त्यामुळं हा फर्स्ट हा ऑप्शन येते का बघा, बर्ड्समध्ये पॅरट हा एक बर्ड्स आहे, आणि सेपरेटली बाहेरला एक सर्कल म्हणजे मिक म्हणजे जो की उंदीर, तो एक प्राणी आहे. त्यामुळे ऑप्शन ए हा तुमचा करेक्ट आहे. आता सेम नेक्स्ट क्वेश्चनमध्ये बघा, झाले होत आल्यात क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चनमध्ये 6 नंबरच्या क्वेश्चनमध्ये काय दिले,
इंग्लिश, ग्रीक आणि लॅटिन तिन्हीही लँग्वेज आहेत. पण तिन्हीही लँग्वेज कशा आहेत? वेगवेगळ्या आहेत. इंग्लिश लँग्वेज वेगळी आहे, ग्रीक लँग्वेज वेगळी आहे आणि लॅटिनसुद्धा वेगळी आहे. म्हणजे हे वेगवेगळे आहेत. तिन्हीही लँग्वेज आहेत, पण तिन्ही लँग्वेज वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे ऑप्शन कुठला आलेला आहे बघायचं. कुठला येईल ऑप्शन? डी. बरोबर आहे, ऑप्शन डी हा करेक्ट आहे. सेम आता नेक्स्ट क्वेश्चन आहे. नेक्स्ट क्वेश्चनमध्ये काय दिले? 7 नंबरच्या क्वेश्चनमध्ये हिअरिंग फिश ॲनिमल लिव्हिंग अ वॉटर. जो पहिला दिलेला आहे हिअरिंग, तो एक फिशचा प्रकार आहे. ऑप्शन करेक्ट आहे. त्यामध्ये हिअरिंग छोट्या छोट्या माशांपासून मोठा फिश तयार होईल आणि त्यापासून दोन्हीही लिव्ह कुठं करतात? वॉटरमध्ये. त्यामुळे ऑप्शन बी हा करेक्ट आहे. ते खाली दिलेलं आहे ब्रॅकेटमध्ये, हिअरिंग इज अ टाईप ऑफ फिश. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे स्टुडंट, टीचर्स अँड कॉलेज. सो यामध्ये काय येईल? स्टुडंट, टीचर्स अँड कॉलेज, जो की तुमचा करेक्ट येतोय. कॉलेजमध्ये स्टुडंट आणि टीचर हे दोन्ही येणार. कॉलेजमध्ये स्टुडंट आणि टीचर, त्यामुळं फर्स्ट ऑप्शन तुमचा करेक्ट आहे. आता त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चनमध्ये काय म्हटलं आहे? हॉकी, टेनिस अँड क्रिकेट. हॉकी, टेनिस आणि क्रिकेट. तर यामध्ये फर्स्ट ऑप्शन दिलेला आहे. क्रिकेट, टेनिस आणि हॉकी हे तिन्ही एका सिरीजनं का दिल्यात? कारण की तिन्हीही एकमेकांमध्ये मिक्स आहेत. का? तर हॉकीमध्ये सुद्धा काय यूज केला जातो? तिन्हीमध्ये कॉमनली एक वस्तू आहे ती यूज केली जाते, जो की बॉल. बॉल जो आहे तो क्रिकेटमध्ये सुद्धा वापरला जातो, टेनिसमध्ये सुद्धा वापरला जातो आणि हॉकीमध्ये सुद्धा वापरला जातो. ऑप्शन ए हा इथं करेक्ट येतोय, हॉकी, टेनिस आणि क्रिकेटसाठी. ए हा ऑप्शन तुमचा करेक्ट आहे. आता त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चनमध्ये काय दिले बघा. आता ह्या तिन्हीचे आन्सर तुम्ही सांगा. नायट्रोजन, एअर आणि आईस. आईस म्हणजे बर्फ, एअर म्हणजे हवा, नायट्रोजन म्हणजे सुद्धा एक हवा, एक गॅस. यामध्ये काय येईल? 10 नंबरचा आन्सर काय येईल? बी ऑप्शन. सेकंड. बरोबर आहे, बी हा ऑप्शन करेक्ट आहे. नायट्रोजन हा एक गॅस आहे, म्हणजे एक एअर, आणि त्यामध्ये आईस हा एक सेपरेट पार्ट आहे. आईस म्हणजे बर्फ, त्यामुळं बी हा ऑप्शन करेक्ट आहे. आता नेक्स्ट ऑप्शन आहे ॲपल, ऑरेंज आणि मँगो. ॲपल, ऑरेंज आणि मँगो. ॲपल, ऑरेंज आणि मँगो तिन्हीही फ्रूट्स आहेत, पण तिन्हीही फ्रूटचा शेप वेगळा आहे, तिन्ही फ्रूटचा कलर वेगळा आहे, आणि मोस्ट इम्पॉर्टंट तिन्हीही फ्रूटची टेस्ट जी आहे जी की वेगळी आहे. मँगोची वेगळी आहे, ॲपलची वेगळी आहे आणि ऑरेंजची टेस्टसुद्धा वेगळी आहे. त्यामुळे ऑप्शन ए हा इथे येणार. तिन्हीही फ्रूट्स आहेत, पण तिन्हीही वेगवेगळे आहेत, त्याचं स्ट्रक्चर, डिझाईन वेगळं आहे, कलर वेगळा आहे आणि त्याची टेस्टसुद्धा वेगळी आहे. त्यामुळे ऑप्शन ए हा इथं करेक्ट आहे. आता नेक्स्ट ऑप्शन 12 नंबरचा. 12 नंबरच्या ऑप्शनमध्ये काय येईल? बुक, पेज आणि पॅराग्राफ. बुक, पेज आणि पॅराग्राफ. ऑप्शन ए हा करेक्ट आहे. कारण एक पेज, पॅराग्राफ येणार. पॅराग्राफ कशावरती? जर तुम्ही पेज, आणि पेज कुठे येणार? बुक ओपन केल्यानंतर तुमचं पहिलं पेज येणार. त्या पेजवर तुम्ही काय करणार? लिहिणार. मग ते लिहित एक पॅराग्राफ तयार होणार. त्यामुळे बुक, पेज, पॅराग्राफ ह्यासाठी ऑप्शन येणार तुमचा ए हा ऑप्शन करेक्ट आहे. इथे तुमचा लॉजिकल व्हेन डायग्राम, म्हणजे व्हेन डायग्राम लॉजिकलमधला जो पार्ट आहे एक व्हेन डायग्राम, हा इथं संपलेला आहे. हा पार्ट सगळ्यांना समजला का? लॉजिकल व्हेन डायग्राम, ज्यामध्ये आपण 2 ऑब्जेक्ट्स आणि 3 ऑब्जेक्ट्स हे दोन्ही बघितले. आत्तापर्यंतच्या क्वेश्चनमध्ये कुणाला काही डाऊट आहे का? म्हणजे कुठला टाईप समजला नाही 2 ऑब्जेक्ट्स किंवा 3 ऑब्जेक्ट्सचा? समजला का हा पार्ट व्हेन डायग्रामचा? हो. ओके. त्याची जी थिअरी आहे ती थिअरी
हवी असेल तर तुम्हाला ग्रुपवरती येईलच, त्यामध्ये तुम्ही बघा.